ए बाळा, इथे काय झालं? अशी का धावत होतीस तू? काय तेव्हा एक काम कर, तू घरात जा. डावीकडे ना शिडी आहे, वर जाऊन माळा लागतो, माळावर लप. जा लवकर, जा जा जा. ए सावले, हाँ मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला थोडी मुदत द्या प्लीज. मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकेन, थोडी मुदत हवी आहे. पैशाचं राहू द्या. इथं कोणी आले असतं का? कोण येणार इथे? इथे मी आणि माझा मुलगाच राहतो. हा बघा, काय झालं बाळा? आई, अम्मा आजीला आईस्क्रीम हवं असते की ग? मी तुझ्यासाठी आणू? जा, नीट जा. हो. हा मीच राहतो. ए सावले, खरं सांगा, इथे एक लहान पोरगी पळत पळत आली असते, तिला बघितलं काय? लहान मुलगी नाही हो, इथे कोणी लहान मुलगी काय येईल? नाही आलं इथे कोणीच. ए सावले, पुन्हा आठवा, इथे एक ती लहान पोरगी आली असती. ती लहान पोरगी मला पाहिजे असते हा. आणि तू जर ती मला मिळवून दिली तर रतन शेठ तुझं सगळं कर्ज माफ करेल. विचार कर, पुन्हा पुन्हा अशी संधी मिळत नसते बघ. एका बाजूला माझ्या मुलाचं भविष्य आणि दुसऱ्या बाजूला कोणाची तरी लहान मुलगी. काय करू मी? जर मी हिला यांच्या ताब्यात दिलं नाही तर रतन आम्हाला रस्त्यावर आणेल. पण जर मी हिला यांच्याकडे सोपवलं तर मी स्वतःला एक आई आणि एक माणूस म्हणून घेण्याच्या पात्रतेची उतरेन का? विठ्ठला, का सारखं सारखं अशा द्विधा मनस्थितीत टाकतोस मला? तूच सोडव रे विठ्ठला. ए सावले, काय ठरले असते? कर्जमाफी पाहिजे असते ना? नीट सांगा. हे बघा, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. इथे कोणीच आलं नव्हतं. हो, मी इथे होते मगाशी, तेव्हा एक मुलगी धावत इथून जात होती. तिथे गेली आहे ती. मला वाटलं की ती खेळत होती, पण तुमच्या बोलण्यावरून वाटतंय की तीच असेल बहुतेक. तिने फुलांचा फ्रॉक घातला होता, बरोबर? हा, तीच असते बघ. हा, तिथेच गेली ती. नक्की ना? हो, मी खोटं का बोलेन? हे चाल.